14 फेब्रुवारी 2019 देशासाठी कधीही न विसरता येणारी तारीख. पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान वीरमरण पावले. आज त्या बलिदानाला 7 वर्षे पूर्ण झाली. काही जण हा दिवस ब्लॅक डे म्हणून पाळतात, तर अनेकांसाठी हा दिवस दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचा संकल्प दिन आहे. पाहुयात पुलवामा हल्ल्यापासून बालाकोट एअर स्ट्राईक पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतर बदललेले जम्मू काश्मीरचे चित्र. जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक प्रसंग ठरला. या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफचे 40 जवानांना वीरमरण आले. हल्ला नेमका कसा घडला? 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3:15 सुमारास सीआरपीएफचा मोठा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला होता. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात एक स्फोटकांनी भरलेली कार ताफ्यातील बसला धडकली. या भीषण स्फोटात बस पूर्णतः उद्ध्वस्त झाली आणि 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने स्वीकारली. आत्मघाती हल्लेखोर हा स्थानिक तरुण असल्याचे नंतर तपासात उघड झाले. देशभरातून संताप आणि श्रद्धांजली. या घटनेनंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. दिल्लीपासून ते गावापर्यंत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियावर #पुलवामा अटॅक आणि #सल्यूट टू मार्टियर्स हे हॅशटॅग ट्रेंड झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत आणि सन्मान देण्यात आला. तपास आणि सुरक्षा बदल. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने प्रकरणाचा तपास केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. दहशतवादांविरोधातील धोरण अधिक आक्रमक करण्यात आले. भारताचा प्रतिहल्ला बालाकोट एअर स्ट्राईक. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई कारवाई केली. या कारवाईला अधिकृतरित्या 2019 बालाकोट एअर स्ट्राईक म्हणून ओळखले जाते. जवळपास 48 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय वायुदलाने नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर प्रहार केला. या कारवाईने भारताने घरात घुसून मारण्याची भूमिका स्पष्ट केली. कलम 307 रद्द, मोठा राजकीय निर्णय. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने आर्टिकल 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचा वेगळा दर्जा संपुष्टात आला आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना करण्यात आली. तज्ञांच्या मते पुलवामा हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न या निर्णयामागील मोठा घटक ठरला. 7 वर्षांनंतरची स्थिती. घाटीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढविण्यात आली. सायबर फॉरेन्सिक आणि गुप्तचर यंत्रणांची समन्वय प्रणाली मजबूत करण्यात आली.
स्थानिक पातळीवरील दहशतवादी भरती कमी झाल्याचा दावा सुरक्षा यंत्रणा करीत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर शहीद जवानांना अभिवादन करत त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. शौर्य, बलिदान आणि राष्ट्रीय एकता. पुलवामा हल्ला हा केवळ दहशतवादी घटना नव्हती, तर तो भारताच्या एकात्मतेची आणि जवानांच्या बलिदानाची आठवण करून देणारा क्षण ठरला. शहीद जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामा हल्ला हा केवळ दहशतवादी कारवाई नव्हता, तर तो देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि धोरणांना नवा आकार देणारा टर्निंग पॉइंट ठरला. 40 वीर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. हा दिवस दुःखाचा आहे, पण त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढ्यांचा निर्धार अधिक दृढ करणारा आहे.